वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण आणि या प्रकरणी कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून धमकवणारा निलेश चव्हाणवर गुन्हा तर दाखल झालाय, मात्र तो अजूनही फरारच आहे। त्याला कधी अटक होणार हा सवाल आहे। निलेश चव्हाणच्या घरी पोलीस गेले असता पोलिसांनी त्याच्या घरातून लॅपटॉप जप्त केलाय। निलेशचा मोबाईलही बंद आहे। तो सापडत नसल्यानं त्याचे वडील आणि भावाची चौकशी करण्यातही येते। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी चंद्रशेखर आपल्या सोबत आहेत। निलेश चव्हाण हा आज संध्याकाळपर्यंत सरेंडर करेल असं म्हटलं जात होतं। जवळपास 8:03 झाले आहेत, अद्यापही काही सरेंडर केलेलं नाहीये ना, पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचताना दिसतायत। काय नेमकं घडतंय? राघवी, बावधन पोलीस स्थानकामध्ये जो गुन्हा दाखल आहे आत्महत्येस प्रवृत्त होण्याचा, या गुन्ह्यामध्ये सुद्धा आता निलेश चव्हाण याचं नाव जे आहे ते नवीन 34 मध्ये जोडण्यात आलेलं आहे। यामध्ये 5 आरोपी अगोदरचे होते। राजेंद्र हगवणे, त्याची 2 मुलं, त्याची मुलगी आणि राजेंद्र हगवणे याची पत्नी, या 5 आरोपी बरोबर आता या गुन्ह्यामध्ये निलेश चव्हाणचं नाव सुद्धा अधिकचं झालेलं आहे। आता आपण वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणात एकूण 6 आरोपी झालेले आहेत। या गुन्ह्यामध्ये आता निलेश चव्हाण आज सरेंडर होणार होता, परंतु अद्याप तो सरेंडर झालेला नाही। निलेश चव्हाणच ह्या सगळ्या कटाचा सूत्रधार असल्याची माहिती समोर येत आहे, कारण करिश्मा हगवणेचा मित्र हा निलेश चव्हाण होता आणि करिश्मा जी आहे ती हगवणे कुटुंबातील इत्थंभूत माहिती जी आहे ती निलेश चव्हाण याला देत होती। खरं तर निलेश चव्हाण जो आहे तो गुंड प्रवृत्तीचा होता। 2 दिवसापूर्वी त्याच्या विरोधात पिस्टल दाखवल्या प्रकरणी, कसपटे कुटुंबानं पिस्टल दाखवल्या प्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे। आणि आता आज जो गुन्हा नव्यानं जो त्याच्यावरती अधिकचं कलम 34चं दाखल झालेलं आहे ते वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणातलं कलम आहे। या गुन्ह्यामध्ये त्याला आज अरेस्ट किंवा तो हजर होणार होता, परंतु वारजे माळवाडीच्या गुन्ह्यामध्ये त्याला जी आहे ती कमी वर्षाची जी शिक्षा आहे त्या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करता येत नाही असं जरी पोलीस सांगितले असले तरी हा जो गंभीर गुन्हा पुण्यातील बावधन पोलिसात दाखल आहे या गुन्ह्यामध्ये त्याला आज अपेक्षित होतं, परंतु तो अद्याप या ठिकाणी आलेला नाही किंवा तो पोलिसांना सापडलेला सुद्धा नाही। निश्चित या सगळ्या संदर्भात पोलिसांकडून अनेक पथकं तयार करण्यात आल्याचं कळतंय। निलेश चव्हाणचा शोध घेतला जातोय, त्या दृष्टीनं कशा पद्धतीनं गंभीर पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे बावधन पोलीस स्टेशनकडून? खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांचे 3 पथकं जे आहेत निलेश चव्हाणचा शोध घेत आहेत आणि पुणे शहर आयुक्तालयाचे 2 पथकं, अशी एकूण 5 पथकं जे आहेत ते निलेश चव्हाणचा शोध घेत आहेत। निलेश चव्हाण याचा मोबाईल बंद आहे। खरं तर निलेश चव्हाण हा पोलीस मित्र सुद्धा असल्याची माहिती समोर येत आहे। ज्यावेळेस हगवणे कुटुंबांना अटकेची कारवाई झाली होती त्यावेळेस यांना न्यायालयीन मदत करण्यामध्ये याच निलेश चव्हाणचा सिंहाचा वाटा होता। त्यामुळं जी अटकेची प्रक्रिया असते ही सगळी प्रक्रिया त्याला माहिती आहे, त्याची कल्पना त्याला आहे, त्यामुळे तो अधिकच सावध या सगळ्या प्रकरणामध्ये वागत आहे। कारण पोलीस जी या पद्धतीनं आरोपीला अटक करतात ही सगळी प्रक्रिया या आरोपी निलेश चव्हाण याला माहिती आहे आणि त्यामुळे स्वतःचा मोबाईल त्यानं बंद ठेवलेला आहे। त्यामुळे त्याच्याशी जो त्यांचा संपर्क झाला त्या कॉमन कॉलर आयडीचा तपास जो तो पोलीस करत आहेत। निलेश चव्हाण ज्यांच्या संपर्कात होता त्यांचा तपास जो तो आता पोलीस करत आहेत, परंतु निलेश चव्हाणचा भाऊ आणि वडील यांची चौकशी वारजे माळवाडी पोलीस करत आहेत आणि त्या गंभीर गुन्ह्यामध्ये त्याला आता अटक होणार आहे त्या बावधनच्या गुन्ह्यामध्ये। त्यासाठी पथक जे आहेत ते आता निलेश चव्हाणच्या मार्गावरती आहे। अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात अपडेट घेतच राहू। दरम्यान निलेश चव्हाणवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कसपटे कुटुंबियांनी केलेली आहे, पाहूया आपण। या तपासाकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, त्याला लवकरात लवकर पकडावे ही आमची इच्छा। कोणाची चूक होऊ नये। राजेंद्र हगवणे जसं त्याला पळायला चान्स मिळाला, दादांनी थोडी ॲक्शन घेतली, ॲक्शन मोडवर आल्यानंतर राजेंद्र हगवणेला पकडलं गेलं, तशीच पुन्हा वेळ येऊ नये त्या अगोदर निलेश चव्हाणला पकडावं हीच आमची इच्छा राहील आणि या संघटित गुन्हेगारीला कुठंतरी आळा घालावा। निदान आता तरी त्याला लवकरात लवकर पकडावं, या संघटित गुन्हेगारीला आळा घालावा, म्हणजे पुढील काही होणारे विघ्न टळतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।